हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसंच स्वर्गीय मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानं शिवसेना शाखा क्रमांक 67 तर्फे आज मनीष नगर फेडरेशन हॉल अंधेरी पश्चिम इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। शिबिराच्या आयोजनात शाखा प्रमुख दीपक वामन सपनस यांची प्रमुख भूमिका होती। यावेळेस महिला विभाग प्रमुख तसंच उपविभाग प्रमुख, युवा नेते, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विशेष शिबिरात डॉक्टर उज्ज्वल जाधव अध्यक्ष प्रियदर्शनी फाउंडेशन यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रक्तदात्यांना आईस्क्रीम वाटपही करण्यात आलं। तसंच विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या वतीनं रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या। शिवसेना पक्षाची सामाजिक कार्यातील वेगळी ओळख असल्याचं या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आलं। मुंबईत सर्वाधिक रक्तदान शिबिर घेणारा पक्ष म्हणून शिवसेना सातत्यानं जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहे। या प्रसंगी महिला विभाग संघटिका अनिता बागवे यांनी सांगितलं की शिवसेना ही जनतेच्या हितासाठी सदैव काम करीत आली आहे। नेहमी शिवसेनेने प्राधान्य दिलेलेच आहे। आरोग्य शिबिर असू दे, ब्लडचं शिबिर असू दे, कुठल्याही तऱ्हेचं म्हणजे जे सामाजिक जी कार्य असतात ते प्राधान्य आम्ही शिवसेनेने त्यालाच दिलं आहे। असं नाही की कुठल्या ह्याच्या काळामध्ये म्हणजे पर्टिक्युलरली एका काळामध्ये द्यायला पाहिजे की घ्यायला पाहिजे असं नाही आहे। पण आमचं नेहमी कार्यालयाप्रमाणे शाखेतर्फे आपल्या शिवसेनेतर्फे हे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर चालू असतं आणि ह्याच्यात असंख्य शिवसैनिक पण असतात आणि इतर नागरिक पण असतात आणि त्यांना जनजागृती ही सगळी केलेली आहे आम्ही की ब्लड डोनेशन का करावं, ते कशासाठी चांगलं असतं। म्हणजे जे ब्लड डोनेशन करतात तेही त्यांचं रक्त खेळतं, त्यांच्या अंगात नवीन रक्त तयार होतं। ब्लडची फार कमतरता आहे आणि ती फक्त आम्ही शिवसैनिकच भरून काढतो, ते पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक। पुढे संजय मानाजी कदम यांनी शिबिराबद्दल माहिती देताना सांगितलं की जनतेसाठी आमचे सामाजिक कार्य सतत सुरू राहील। रक्तदान शिबिर हे समाजसेवेचे महत्त्वाचे माध्यम आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो। अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने दरवर्षी मीनाताई ठाकरे या गोरेगाव पतपेढीच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि या विधानसभेमधून जे रक्तदाते आहेत हे मोठ्या संख्येने रक्तदान करत असतात। त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष अधिक वाढ होत असते आणि हा कार्यक्रम सातत्याने आम्ही ह्या विधानसभेच्या वतीने घेत असतो। आमचे सहकारी डॉक्टर उज्जय जाधव आहेत, त्यांची प्रियदर्शनी फाउंडेशनच्या माध्यमातून जे रक्तदाते असतात त्यांना विनामूल्य या ठिकाणी आईस्क्रीमचं वाटप केलं जातं। आमच्या वतीने देखील रक्तदात्यांना एक भेटवस्तू आम्ही देतो, सर्टिफिकेट देतो आणि साधारण 400-500च्या आसपास हे रक्तदान दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जे आम्हाला घडवलेलं आहे, आमचे महिला असू दे, पुरुष असू दे, युवा सैनिक असू दे किंवा अंगीकृत संस्था असू दे, ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आमचे विधानसभा संघटक संजय मानाजी कदम साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि अनिल परब साहेब विभाग प्रमुख आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली जो आदेश येतो त्याचं आम्ही पालन करतो। आणि आता साहेबांनी जसं सांगितलं की 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे बाळासाहेबांनी जे आम्हाला उपमा दिली आहे त्याचं आम्ही पालन करतो आणि आमच्या सर्व टीमला घेऊन रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे। कारण गोरगरिबांना किंवा उच्चस्तरीय असो, कोणी असू दे, श्रीमंत असो की गरीब असो, परंतु रक्ताचा तुटवता भासायला नको, ह्या माध्यमातून आम्ही हा भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आजचा जो आमचा ब्लड कॅम्प आहे, हा ब्लड कॅम्प कमीत कमी 500च्या वरती लोक आम्ही रक्तदान करणार आहेत आणि शिवसेनेचा हा ब्रँडच आहे। शिवसेनेने आतापर्यंत जगामध्ये सर्वात जास्त एका दिवशी, एका वेळेला, एका ठिकाणी ब्लड डोनेशन करण्याचा आम्हाला मान मिळालेला आहे। शिबिराला भेट देताना डॉक्टर उज्ज्वल जाधव यांनीही संजय कदम यांच्या कार्याचं कौतुक केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी विधानसभातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। माननीय पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हा ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केला आहे। दरवर्षी आपण हा ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करतोय। माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 4-5 वर्षापासून जे आपण करतोय, जवळजवळ 500च्या वरच नेहमी ब्लड डोनर्स आपल्याकडे असतात। याच्याने आपलं माननीय संजय मानाजी कदम साहेब जे विधानसभा संघटक आहे यांची लीडरशिप पण दिसून येते।
त्यांच्या एका हाकेवरती लोक नेहमी चांगल्या कामांसाठी प्रेरित होतात. आजच्या दिवशी असं आहे की रक्ताचं खूप गरज आहे. हॉस्पिटल्समध्ये ब्लड अवेलेबल होत नाही, कारण बरेच इमर्जन्सीच्या वेळेला काही सर्जरीज असतील किंवा दुसरा काही ऑपरेशन्स असतील, त्यावेळेला बऱ्याच वेळेला रक्ताची गरज पडते. आणि खरंच खूप तुटवडा आहे आज ब्लड अवेलेबिलिटीबद्दल, आणि त्यामुळे हे वारंवार आपण ऑर्गनाईज करायला पाहिजे. मला तर वाटतं दर 3 महिन्यांनी एक ब्लड डोनेशन कॅम्प व्हायलाच पाहिजे. ही आता काळाची गरज आहे. मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या रक्तदात्यांनी शिबिराचं कौतुक करीत आम्ही सदैव शिवसेनेसोबत आहोत, संजय मानाजी कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं सांगितलं. ज्याप्रमाणे आपण बोललात की शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विक्रम केलेला आहे आणि 80% समाजकारण 20% राजकारण हा बाळासाहेबांनी जो मूलमंत्र दिलेला आहे त्याचं अनुकरण शिवसैनिक करत असतात. आणि आपण समाजाला काहीतरी देणं असतो, त्या भावनेतून सर्व शिवसैनिक वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करतात. आज शाखा क्रमांक 67च्या माध्यमातून आमचे विधानसभा संघटक संजय मानाजी कदम साहेब, दीपक सणस यांनी आज या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज ह्या शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून आज जास्तीत जास्त रक्तदाते इथे येऊन रक्तदान करतील, ज्याच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात मुंबईत कुठेही रक्ताचा तुटवडा होणार नाही. आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आमच्या शिवसेनेच्या वतीने इथे राबवले जातात. रक्तदान जास्तीत जास्त शिवसेनाचे कार्यकर्ताच करते आणि चांगलं कार्य करते. एक समाजकार्य आहे. 80% समाजकार्य आणि 20% राजकारण आहे शिवसेना UBTमध्ये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेहमीच असे कार्यक्रम होत राहतात. कोरोना काळामध्ये जर रस्त्यावर तुम्ही कोणाला बघितलं असेल ते फक्त आणि फक्त शिवसैनिकच होते. फक्त व फक्त शिवसैनिक. आमच्या शाखेचे जेवढे कार्यकर्ते सगळे ह्या कामात होते, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. आमचे अंधेरी पश्चिम विधानसभाचे संघटक संजय मानाजी कदम त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं फोन करून की तुम्ही जीवाची काळजी घ्या, पण घाबरू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे आणि शिवसैनिक कधी घाबरत नाही. आणि ते आम्ही लक्षात घेऊन कदम साहेब तसेच आमचे स्थानिक शाखा प्रमुख आहेत. संदेश देना चाहते हैं, यही देना चाहते हैं कि ये अच्छी चीज़ है, ये किसी की याद में, और ये ब्लड डोनेट होना चाहिए. नहीं, उनके लिए यही बोलेंगे कि बहुत अच्छा कार्य कर रही है यहाँ पे और शिवसेना, और हम चाहते हैं कि आगे भी ऐसा ही कैंप लगाया जाए और हम लोग प्रत्येकाने रक्तदान करावं. ॲक्च्युली मी मालाडला राहिला, पण मी इकडे आलो. इथे मला समजलं, मी जिथे जॉब. नक्कीच हा एक स्तुत्याचा उपक्रम आहे, जो फक्त मला वाटतं शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षातर्फेच चालवला जातो. आणि मला अभिमान आहे की मी प्रत्येक वेळेला जेव्हा हे शिबिर केलं जातं तेव्हा मी येऊन माझं रक्तदान करतो. आणि माझा जो समाजासाठी वाटा आहे किंवा देशासाठी, तो मी नक्कीच खारीचा वाटा उचलतो. ही माझी 13वी वेळ आहे. ब्लड काय डोनेट करायला ज्याचं आहे त्याला काहीच हरकत नाही, कारण ते ब्लड लगेच 48 तासात परत पुरवत होतं. पण मुलांच्या मनात कशी भीती असते, मी एवढा बारीक, मी एवढा हे, तसं काहीच नाही. आपलं अंधेरी पश्चिम विभागामध्ये हरवर्षी आपलं शाखेतर्फे आणि अंधेरी पश्चिमतर्फे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवले जातं. तसेच विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, शाखा प्रमुख दीपक सणस साहेब आणि शाखा संघटिका स्वाती तावडे मॅडम यांच्या माध्यमामधून आज शाखा क्रमांक 67मध्ये ब्लड आयोजन केलेले आहे. तर माझ्या सगळ्या युवा मित्रांना मी एक सूचना देऊ शकतो की ब्लड डोनेशन, रक्तदान हे म्हणजे स्वस्थदान म्हणजे हे बोललं जातं. आणि हा माझा दुसरा वर्ष, मी गेल्या वर्षी केलेलं. छान प्रतिसाद देतात. आपला विधानसभा अध्यक्ष संजय मानाजी कदम हे दरवर्षी हा रक्तदानाचा कार्यक्रम घेतात, प्रोग्राम आयोजित करतात. आज 67 शाखेमधून हा कॅम्प लावला गेलेला आहे कदम साहेबांनी. आणि इथे चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतो. सगळ्या शाखातून, पूर्ण विधानसभेतून इथे रक्तदान करण्यासाठी दाता येतात आणि हे सर्व श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे आम्हाला खूप चांगले लोकांचे प्रतिसाद मिळतो इथे. जागृत महाराष्ट्र न्यूज, अंधेरी, मुंबई. पाहत रहा, सामील व्हा, जोडले जा. स्वराष्ट्र माझा मध्ये.